राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान। ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व, योगदान, संघर्ष, जिद्द, विचार याबद्दल 20 ओळीची लेखी माहिती महेंद्र ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी। परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल, तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू दिली जाईल। लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्याचा। 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा, लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, 3री गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई, जाधववाडीत बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्यास अटक। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ साठा करून विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते। या पार्श्वभूमीवर 7 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जाधववाडी इथं एका घरावर छापा टाकत गांजा साठा करणाऱ्या एकाला ताब्यात घेतलाय। अजय राजेंद्र येडगे असं त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 60,000 रुपये किमतीचा 2.5 किलो गांजा जप्त केला। यानंतर पोलिसांनी आरोपी अजय येडगे याची जाधववाडी कदमवाडी परिसरातून धिंड काढली। यावेळी परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव, शुभम सपकाळ, लखन पाटील, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, सागर माने, संजय कुंभार, महेश पाटील, अशोक पवार, महेश खोत, महेश आंबी, विजय इंगळे, यशवंत कुंभार यांनी मिळून ही कारवाई केली आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।